नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET सेल मार्फत नवीन एक नोटीस आलेली आहे। जे विद्यार्थ्यांनी BA BEd तसेच BSc BEd हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे, तर यासाठी जर तुम्ही CET दिलेले असेल तर त्यांसाठी ही नोटीस असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी BSc BEd आणि BA BEd हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जी CET दिलेली आहे तर त्यांची आता आन्सर की आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेश्चनमध्ये डाउट्स असतील किंवा काही ऑब्जेक्शन असेल तर त्यासाठी ही नोटीस पब्लिश झालेली आहे। तर काय नोटीस आहे तर ती आता बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक नोटीस त्यांनी दिलेली आहे। ग्रीव्हन्स शेड्यूल फॉर कोर्स अंडर हायर एज्युकेशन 2024-25 BA BSc BEd। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी आन्सर की जी आलेली आहे त्यामध्ये जर ऑब्जेक्शन असेल, ऑब्जेक्शन ट्रॅकर्स विल बी मेड अवेलेबल इन द टू द कॅन्डिडेट इन दिअर लॉग इन फॉर द फर्स्ट टाइम for the academic year 2024-25. track the objection on the questions and answer given by the common entrance test। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पहिलं दिलेलं आहे डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर रिस्पॉन्स गिवन द कॅन्डिडेट्स अँड करेक्ट आन्सर की। तुमची जी आन्सर की जी आलेली आहे तर ती 29/5/2024 ला आलेली आहे, म्हणजे काल तुमची आन्सर की आलेली आहे। आता त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना डाउट्स असतील किंवा काहींचे क्वेश्चन बरोबर असून चुकीचे दिलेले असतील किंवा काही पर्याय सर्व चुकीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी बघा, जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सबमिशन ऑफ कॅन्डिडेट्स ग्रीव्हन्स किंवा त्याला आपण ऑब्जेक्शन म्हणत असतो बाय पेइंग अ फी थ्रू द कॅन्डिडेट लॉग इन रिगार्डिंग क्वेश्चन। आता जे तुमचे क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे, तुमचं अकाउंट तुमचा ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग मध्ये जाऊन तुम्ही तुमची जी आन्सर की आहे तर ती ओपन करू शकता आणि पुढे ऑब्जेक्शनचं एक बटन दिसेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। त्यासाठी ऑब्जेक्शन डेट्स दिलेल्या आहेत 29/5/2024 ते 31/5/2024 या दरम्यानच तुम्ही जे ऑब्जेक्शन आहे तर ते घेऊ शकतात। तर डेट्स महत्त्वाचे आहे। बघा, तुमचा जी आन्सर की जी आलेली आहे तर काल 29/5/2024 ला आलेली आहे आणि तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 29/5/2024 ते 31/5/2024 या दरम्यानच तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे। त्यानंतर खाली बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, इफ अ कॅन्डिडेट हॅज अ ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर फॉर द अबव मेन्शन एक्झामिनेशन। बघा, जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे द सेम शाल बी सबमिटेड थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन ओनली ॲज पर द अबव शेड्यूल। बघा, हे डेट्स दिलेले आहेत, या डेट्सच्या मध्येच म्हणजे 29 ते 31 या दरम्यानच तुम्ही लॉग इन करायचं आहे तुमचं अकाउंट ID पासवर्ड टाकून आणि तिथे तुम्ही जेव्हा तुमची आन्सर की डाउनलोड करायची त्या पुढेच ऑब्जेक्शनचं एक बटन दिलेलं आहे, त्यावर जाऊन तुम्हाला तिथे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट विल हॅव पे 1000 फी पर क्वेश्चन पर ऑब्जेक्शन ऑनलाईन थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन ओनली, म्हणजे तुम्हाला 1000 रुपये पर क्वेश्चन तुम्हाला फी लागणार आहे। त्यानंतर बघा खालीच काय सांगितलेलं आहे, रिप्रेझेंटेशन completion रिगार्डिंग क्वेश्चन आन्सर रिसिव्हिंग बाय ईमेल बाय एनी अदर मोड विल बी नॉट कन्सिडर। आणि तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे फक्त तुम्ही लॉग इन करूनच तुम्हाला त्या थ्रू जायचं आहे। तुम्ही ईमेल केला किंवा अदर मोडने किंवा तिथे ऑफिसला जाऊन तुम्ही तक्रार केली तर ते रिसिव्ह केलं जाणार नाही, फक्त तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करूनच त्या थ्रू तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। पर क्वेश्चन तुम्हाला 1000 रुपये फी लागणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण BA किंवा BSc BEd हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे तर त्याविषयी जी नोटीस होती, इम्पॉर्टंट नोटीस, तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।